नमस्कार मंडळी, आज आपण पॉलिटी या विषयातील निवडणूक आयोग या टॉपिक वरती अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 324. कलम 324 ते 329 या दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 रोजी. निवडणूक आयोगाच्या सदस्यांमध्ये कोणाचा समावेश असतो? निवडणूक आयोगाचे सदस्य जे असतात हे एकूण 3 सदस्य असतात. लक्षात ठेवायचं आहे, या 3 सदस्यांपैकी एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि 2 निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयोगाचे प्रमुख कोण आहेत? निवडणूक आयोगाचे प्रमुख असतात मुख्य निवडणूक आयुक्त. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? याचं उत्तर आहे 6 वर्ष किंवा 65 वर्ष. याच्यापैकी जे आधी घडेल किंवा जे आधी पूर्ण होईल तो यांचा कार्यकाळ असतो. परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? परिसीमन आयोगाचे अध्यक्ष असतात मुख्य निवडणूक आयुक्त. निवडणूक आयुक्तांना वेतन आणि भत्ते किती मिळते? निवडणूक आयुक्तांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच निवडणूक आयुक्तांना वेतन आणि भत्ते मिळतात. भारताच्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात राष्ट्रपती. भारतात मतदानाची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्ष केव्हा करण्यात आली? 16 ऑक्टोबर 1989 या दिवशी जे आहे भारतात मतदानाची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आली. निवडणूक आयुक्त राजीनामा कोणाला देतात? जे तिन्ही निवडणूक आयुक्त असतात ते राजीनामा आपला जो आहे राष्ट्रपतींना देतात. संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 26 एप्रिल 1994 रोजी. भारतीय निवडणूक आयोगातर्फे कोणत्या निवडणुका पार पाडल्या जातात? भारतीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या महत्वाच्या निवडणुका पार पाडल्या जातात. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उर्विंदर पाल सिंह मदान. प्रादेशिक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती निवडणूक आयोगाशी सल्ला मसलत केल्यानंतर आवश्यकता वाटल्यास आयोगाला मदत करण्यासाठी म्हणून या प्रादेशिक आयुक्तांची नियुक्ती केली जाते. भारताच्या इतर आयुक्तांची संख्या कोण निश्चित करतं? भारताच्या इतर निवडणूक आयुक्तांची संख्या निश्चित करतात राष्ट्रपती. निवडणूक आयोगात एकूण किती सदस्य असतात? निवडणूक आयोगामध्ये एकूण 3 सदस्य असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त. निवडणूक आयोगाने एक सदस्यीय आयोग म्हणून कधीपर्यंत काम केले? निवडणूक आयोगाने एक सदस्यीय आयोग म्हणून 1950 ते 1989 या दरम्यान काम केलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्तांमध्ये जर मतभेद झाले अशा वेळेला आयोग कसा निर्णय घेतो? अशा वेळेला जे आहे आयोग बहुमताने निर्णय घेतो. जेव्हा कधी 3 निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद होतात तेव्हा बहुमताने डिसिजन घेतला जातो. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील विविध राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे निवडणूक आयोगाला. मध्यावधी निवडणुका कधी घेतल्या जातात? जेव्हा लोकसभा किंवा विधानसभा मुदत संपण्यापूर्वी विसर्जित होते तेव्हा मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. भारतातील मतदान यादी तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? उत्तर आहे निवडणूक आयोगाची. निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती आणि कार्यकाळ कोण ठरवतो? उत्तर आहे राष्ट्रपती जे आहेत निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती आणि कार्यकाळ ठरवतात. निवडणुकीदरम्यान मतदारसंघात प्रचार कधी थांबवावा लागतो? मतदान सुरू होण्याच्या 48 तास आधी निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील प्रचार थांबवावा लागतो. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या? उत्तर आहे 1951-52 या वर्षांमध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. भारतात महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार केव्हा मिळाला?
सो उत्तर आहे 1926 साली भारतामध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? सो 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. कोणाच्या शिफारसीशिवाय इतर कोणत्याही निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्तांना पदावरून हटवता येत नाही. सो मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारसीशिवाय राष्ट्रपती जे आहेत हे इतर कोणत्याही निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्तांना हटवू शकत नाहीत. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? सो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कलम 243 ZA व 243 के अन्वये जे आहे करण्यात आलेली आहे. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? सो या प्रश्नाचं उत्तर आहे VS रामादेवी. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढण्याची कारणे व प्रक्रिया कशी असते? सो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच जे आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढलं जाऊ शकतं. राज्य निवडणूक आयोगातर्फे कोणत्या निवडणुका पार पाडल्या जातात? सो राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या जातात. जसं की जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जातात. राज्य स्तरावर भारतीय निवडणूक आयोगाला कोणाद्वारे सहाय्य केले जाते? सो राज्य स्तरावरती भारतीय निवडणूक आयोगाला जे मुख्य निवडणूक अधिकारी असतात CEO त्यांच्याद्वारे जे आहे सहाय्य केलं जातं. आणि हे जे मुख्य निवडणूक अधिकारी असतात हे सामान्यतः IAS दर्जाचे अधिकारी असतात. भारतीय निवडणूक आयोगाच्या सदस्यांची कोणती पात्रता आहे? सो भारतीय निवडणूक आयोगाच्या सदस्यांची पात्रता जी आहे ती संविधानाने कोणतीही पात्रता ह्याच्यामध्ये सांगितलेली नाहीये. केंद्रीय निवडणूक आयुक्तांना नियुक्त करण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपतींना. राष्ट्रपतींना केंद्रीय निवडणूक आयुक्तांना नियुक्त करण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांचा व सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? सो राज्य निवडणूक आयुक्तांचा आणि सदस्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्ष किंवा 62 वर्ष याच्यापैकी जे आधी होईल ते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? सो महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याचा अधिकार असतो राष्ट्रपतींना. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? सो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात राज्यपाल. सो इथे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात, मात्र त्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांचा दर्जा कसा असतो? सो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांचा दर्जा आहे तो राज्याच्या मुख्य सचिव किंवा प्रधान सचिवांप्रमाणे असतो. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त राजीनामा कोणाला देतात? सो महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त राजीनामा राज्यपालांना देतात. केंद्रीय निवडणूक आयोगाची कर्तव्ये कोणती आहेत? सो मतदारसंघ आखणं, मतदार यादी तयार करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणं, तसेच निवडणूक चिन्ह ठरवणं, अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणं, उमेदवार पत्रिका तपासणं, निवडणुका पार पाडणं, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणं ही सर्व जी आहेत महत्वाची कार्य आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाची. भारतीय निवडणूक आयोग आणि कलम. सो कलम 324 अंतर्गत निवडणुकीची देखरेख, दिशा, नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे सोपवलं जाईल. कलम 325 धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर विशेष मतदान यादीत समाविष्ट होण्यासाठी किंवा दावा करण्यासाठी कोणतीही व्यक्ती अपात्र ठरू नये. कलम 326 लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारांच्या आधारावर घ्याव्यात. त्यानंतर कलम 327 विधानमंडळाच्या निवडणुका संदर्भात तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 328 अशा विधानमंडळाच्या निवडणुकांच्या संदर्भात तरतूद करण्याचा राज्याच्या विधानमंडळांचा अधिकार. आणि कलम 329 निवडणूक प्रक्रियांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.